नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तेजा स्टुडिओ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय किंवा त्याचे प्रकार कोणते आहेत आणि रोजच्या जीवनात त्याचे सोपे आणि उपयोगी उदाहरणं कोणती याविषयीची आपण थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। हा विषय आपण 8वी ते 12वी पर्यंत शिकलेलो आहोत, पण डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हा विषय पुन्हा एकदा तुम्हाला शिकायला मिळतो। तर चला जाणून घेऊयात की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय। तर आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय तर सांगायचं झालं तर तुम्ही पाहिलं असेलच की आपल्या अवतीभोवती असणाऱ्या जसे की काही गोष्टी असतात ज्या आपण मोजू शकतो आणि ज्याचं एकक म्हणजे त्याचं एक युनिट ठरलेलं असतं। म्हणजे त्याला काहीतरी आपण मीटरमध्ये, स्क्वेअर मीटरमध्ये किंवा काहीतरी केजी मध्ये मोजलं जातं। म्हणजे असं एक त्याला एक एकक असतं, ते एकक मध्ये आपण त्याला मोजू शकतो। उदाहरणार्थ काय आहे त्याच्यात तर लांबी म्हणजे लेंथ आहे, वेळ म्हणजे टाइम, वजन म्हणजे काय तर मास आहे, टेम्परेचर म्हणजे काय झालं तर तापमान, वेग म्हणजे काय झालं तर स्पीड। या सगळ्या गोष्टी आपल्याला या फिजिकल क्वांटिटी मध्ये पाहायला मिळतात। तर आता रोजच्या आयुष्यातली आपण उदाहरणं बघूया ती कोणती आहेत। तर आता एक उदाहरण घेऊयात लांबीचं, म्हणजेच काय तर लेंथचं। तर शाळेपासून तुम्ही घरापर्यंत चालत आलात म्हणजे काय झालं, शाळे ते घर हे काय झालं तुमची लांबी झाली, म्हणजे तेवढं तुम्ही चालत आला, ही काय झाली तर फिजिकल क्वांटिटी झाली। तसंच वेळेच्या बाबतीत पण आहे। जर तुम्ही सकाळी 9ला किंवा 7ला उठत असाल त्यावेळी तुमचा अलार्म वाजत असेल म्हणजे काय झालं तुम्ही त्या वेळेला उठताय, ही सुद्धा एक काय झाली तर फिजिकल क्वांटिटी झाली। तसेच तर या फिजिकल क्वांटिटीचे काही प्रकार आपण पाहणार आहोत। आता या फिजिकल क्वांटिटीचे आपल्याला 3 महत्त्वाचे प्रकार पाहायला मिळतात। त्यातला पहिला प्रकार काय आहे तर फंडामेंटल क्वांटिटीज। फंडामेंटल क्वांटिटी या क्वांटिटी काय असतात तर इतर कोणत्याही क्वांटिटीवरती या अवलंबलेल्या नसतात। उदाहरणार्थ काय झालं तर लांबी म्हणजे हे काय तर लेंथ मीटर म्हणजे एम मध्ये मेजर केली जाते। म्हणजे काय लेंथ ही मीटर मध्ये गणली जाते। तसेच सेकंड येते टाइम। टाइम म्हणजेच काय तर वेळ आहे, वेळेला आपण काय करतो सेकंड मध्ये मेजर करतो। तसेच माणसाचं जे वजन आहे किंवा एखाद्या वस्तूचं जे वजन आहे म्हणजेच काय आहे तर मासला आपण काय करतो तर केजी मध्ये मेजर करतो। तसेच तापमान आहे, आता या तापमानाला आपण सेल्सिअस डिग्री सेल्सिअस मध्ये मेजर करतो। म्हणजे काय टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस मध्ये आपण मेजर करतो। तसेच विद्युत प्रवाह आहे, म्हणजेच काय आपण म्हणतो विद्युत प्रवाहाला आपण काय म्हणू शकतो करंटला मेजर कशात करतो आपण तर एम्पियर मध्ये मेजर करतो। ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे ह्या काय प्रकार आहे तर जसे की आपल्या घरामध्ये बल्ब असतो किंवा कोणतीही लाईट्स असते, ह्याची जी प्रकाशाची क्षमता आहे ती चेक करण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण तर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतो। आणि त्या ल्युमिनस इंटेन्सिटीला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी आता ही इंटेन्सिटी कशात मेजर केली जाते त्याचं एकक युनिट काय आहे ते कॅडेला आहे। त्याला आपण काय करतो सीडी कॅडेले मध्ये मेजर केली जाते। आता पण ही इंटेन्सिटी काय असते हा प्रकार महत्त्वाचा आहे। म्हणजे काय आहे की एखादा बल्ब आहे आपल्या घरामध्ये तर तो बल्ब किती प्रकाश देतोय म्हणजे त्याची प्रकाशाची क्षमता किती आहे हे मेजर केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो तर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतो। आणि ते मेजर करण्याचं एकक काय तर कॅडेले आहे। त्यानंतर 7वा जो टाइप येतो तो आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स। म्हणजे काय करण्यासाठी काय तर सबस्टन्स म्हणजे मटेरियलचं किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, हे काय आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे। ह्याला आपण मेजर कशात करतो तर मोल मध्ये करतो। तर या ज्या आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज पाहायला मिळतात पहिल्या टाइप मधल्या, या 7 क्वांटिटीज ह्या कधीही चेंज होत नाही, या कुणाच्या वरती अवलंबून नसतात आणि या फिक्स असतात। तर आता सेकंड टाइप आहे तो
डिराईव्ह टाइप्स काय म्हणू शकतो आपण त्याला? भौतिक राशीचा व्युत्पन्न भौतिक राशी म्हणजे मग काय म्हणतो? डिराईव्ह क्वांटिटीज. काय म्हणू शकतो? डिराईव्ह क्वांटिटी. आता याच्यामध्ये काय क्वांटिटीज काय तर या मूलभूत म्हणजे जे फंडामेंटल राशी जे आहेत त्याच्यावरून बनवलेले असतात, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून बनवले असतात. याच्यामध्ये काय येतं तर स्पीड आहे, स्पीड आहे. आता स्पीड मध्ये काय आहे तर एक विशिष्ट प्रकारचं लेंथ आहे आणि ती लेंथ आपल्याला पार करण्यासाठी लागणारा वेळ हे इथे आपल्याला पाहायला मिळते या क्वांटिटीज मध्ये. म्हणजे काय होतं तर वेग किती आहे, म्हणजे या वेगचा अर्थ काय तर विशिष्ट अंतर किती वेळेत पार करताय. म्हणजे काय होणार तर लांबी डिवायडेड बाय काय होणार आहे तुमचं सेकंड. काय होणार आहे सेकंड. म्हणजे 1 किलोमीटर तुम्हाला जाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे. म्हणजे समजा तुम्हाला 1 किलोमीटर जाण्यासाठी जर 6 मिनिटं लागतात तर हा काय झाला तर तुमचा वेग झाला. तर 1 मिनिटासाठी तुम्ही 6 मिनिटं घेताय म्हणजे काय झालं तुमचा स्पीड झाला हा पूर्णपणे. तसंच सेकंड येते याच्यामध्ये क्वांटिटीज येते फोर्स. काय आहे तर फोर्स. आता फोर्स काय आहे तर तुमचं जे पूर्णपणे एखाद्या वस्तूचं द्रव्यमान म्हणजे आपण मास म्हणू शकतो किंवा त्या वस्तूला ढकलण्यासाठी लागणारा तुमचा ताकद त्याला काय म्हणू शकतो आपण फोर्स म्हणू शकतो. म्हणजे काय येणार तुमचं मास डिवायडेड बाय काय होणार आहे तुमचं घनफळ. म्हणजे काय होणार आहे तुमचं मीटर क्यूब येणार. म्हणजे त्या वस्तूचं असणार क्षेत्रफळ हे डिपेंड होणार आहे. त्यानंतर आपण पाहतोय तिसरी क्वांटिटीज. डिराईव्ह क्वांटिटीज मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते ती डेन्सिटी. आता ही डेन्सिटी काय आहे तर ह्याच्यामध्ये काय की एखाद्या वस्तूमध्ये एखादं द्रव्य पदार्थ म्हणजे एखादं लिक्विड किती आहे किती आपण आहे आणि त्या वस्तूचं असणार घनफळ म्हणजे त्या वस्तूची असणारी कॅपॅसिटी याला आपण काय म्हणू शकतो तर त्याची डेन्सिटी असं म्हणू शकतो. काय तर म्हणू शकतो आपण त्याला डेन्सिटी म्हणू शकतो. म्हणजे काय झालं तुमचं टोटल मास झालं आणि त्यानंतर तुमचं इथं मीटर स्क्वेअर येणार इथं मीटर क्यूब येणार. म्हणजे आता कसं आहे की सोनं जड का वाटतं हे इथं आपल्याला समजू शकतं की सोन्याची असणारी डेन्सिटी की खूप जास्त आहे. त्याच्यानंतर एरिया. चौथ्या क्वांटिटी काय येते एरिया येते. एरियामध्ये काय आहे तर आपण 2 प्रकारच्या लांबी आणि रुंदी पाहतो. म्हणजे 2 प्रकारची लांबी पाहतो. एक लेफ्ट साइडला किती लांबी आहे आणि एक राईट साइडला किती लांबी आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो त्याचा क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय लांबी गुणिले रुंदी. पण इथं आपण काय करूयात की लांबी इंटू लांबी म्हणजे लेंथ इंटू लेंथ घेऊ. म्हणजे काय होणार आहे तर तुम्हाला त्या गोष्टीचं मिळणार आहे ते क्षेत्रफळ म्हणजे त्याचा स्क्वेअर एरिया मिळणार आहे की तो किती आहे. म्हणजेच काय तर एरिया झाला. त्यानंतर येणार आहे ते प्रेशर. आता प्रेशर ही आपली 5वी क्वांटिटीज आहे. आता प्रेशर काय आहे तर एखाद्या वस्तूचं जे क्षेत्रफळ आहे आणि त्या क्षेत्रफळामध्ये जे बल्ब लागलंय म्हणजे जे तुम्ही फोर्स दिलेला आहे म्हणजे काय आहे फोर्स आणि अपॉन त्याचं मीटर क्यूब हे किती आहे ह्याच्यावर. म्हणजे उदाहरणार्थ काय तर एखादा टायर आहे त्या टायर मध्ये आपण किती हवा भरली आहे म्हणजे त्याला काय येणार आहे पास्कल्स. किती तुम्ही हवा त्याच्यात भरली आहे हे येणार आहे त्याचं प्रेशर. याला आपण काय म्हणतो तर प्रेशर क्वांटिटी असं आपण इथं म्हणू शकतो. आता आपण पाहणार आहोत तो थर्ड टाइप म्हणजेच काय तर सप्लिमेंटरी क्वांटिटीज. म्हणजे थर्ड टाइप काय आहे आपला सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. म्हणजे काय आहे तर आता पूर्वीचा जो प्रकार आहे म्हणजे जो पूर्वी एसआय प्रणाली म्हणजे एसआय जे युनिट असतं ते भौतिक म्हणजे फंडामेंटल राशीसाठी एक स्वतंत्र प्रकार असतो. याच्यामधले ज्या क्वांटिटीज असतात
त्या सप्लिमेंटरी क्वांटिटीला म्हणजेच फिजिकल क्वांटिटीला काय असतात ते आपण पूरक असतात असं आपण इथं म्हणू शकतोय. आता काय आहे तर या प्रकारात आपल्याला आहे ना दोन राशी म्हणजेच काय म्हणू शकतो आपण दोन क्वांटिटीज आपल्याला पाहायला मिळतात. आता याचं एसआय युनिट आणि एकक हे कसं असतं तर त्याच्या सिमिलर असतं म्हणजे पूरक असतं असं आपण म्हणू शकतो. आता एखादा आपण प्लेन याच्यातला पहिला प्रकार काय आहे तर प्लेन अँगल आहे. याच्यातला काय आहे तर प्लेन अँगल. आता प्लेन अँगल आहे. आता हा प्लेन अँगल आहे ना तो कशात मेजर केला जातो तर रेडियन मध्ये केला जातो. काय जातो रेडियन मध्ये मेजर केला जातो. आता काय आहे तर गणितात आपण एखादं माहितच आहे की आपण एखादा कोन काढतो. म्हणजे आता एखादा कोन काढलाय आपण कितीचा काढलाय 90 अंशाचा आपण कोन काढलेला आहे बरोबर आहे. आता हा 90 अंशाचा कोन काढलाय तर याच्यामध्ये काय आहे तर हा कोन ज्यावेळी पाहतो आपण त्यावेळी काय आहे तर ही जी आहे ही त्याची काय झाली त्रिज्या झाली. म्हणजे काय आपण ह्याला आपण आर म्हणू शकतो म्हणजे रेडियस असं म्हणू शकतो. आणि हा जो सरफेस आहे ह्याला आपण काय म्हणू शकतो अँगल म्हणजे पाय म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण पाय म्हणू शकतो. जर का आपण हा पूर्ण सर्कल केला तर आपला काय होतो पूर्ण आपला सर्कल तयार होईल. म्हणजे आपण इथून जर इथं असं त्याला राऊंड शेप मध्ये केलं तर पूर्ण सर्कल तयार होणार आहे. आणि या सर्कलची ही काय झाली आहे त्रिज्या झालेली आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर मेजर करू शकतो. म्हणजेच काय तर π/2 रेडियन आपण असं π/2 रेडियन अशा प्रकारे आपण इथं प्लेन अँगलचं क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करू शकतो. आता याच्यामध्ये सेकंड टाइप अजून एक असतो. त्या सेकंड टाइपला आपण काय म्हणू शकतो तर सॉलिड अँगल म्हणू शकतो. काय म्हणू शकतो सॉलिड अँगल असं म्हणू शकतो. आता सॉलिड अँगल म्हणजे आता याच्यामध्ये काय तर एखादं उदाहरण तुम्हाला देतो की एखाद्या बल्बचा किंवा एखाद्या दिव्याचा जो प्रकाश आहे तो कोणत्या दिशेने पसरतोय. म्हणजे आपण एखादी गाडी चालवतोय आणि गाडी चालवल्यानंतर आपल्याला काय फक्त गाडीच्या समोरच तो प्रकाश पडतोय. म्हणजे काय आहे तर तो सॉलिड अँगल आहे. म्हणजे तो काय होतोय फक्त गाडीच्या समोरच पडतोय. तो गाडीच्या लेफ्ट साईडलाही पडत नाही आणि राईट साईडला पडत नाही फक्त गाडीच्या समोर पडतोय. म्हणजे काय होतोय तो एका स्पेसिफिक म्हणजे एका दिशेने तो पुढे पडतोय. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो तर सॉलिड अँगल म्हणू शकतो. म्हणून आपण आतापर्यंत पाहिलंच आहे की या दोन्ही राशींना काय म्हणतो आपण डिराइव्ह क्वांटिटीज मध्ये काय म्हणतात मिक्स झालेले असतात. या क्वांटिटीज काय झाले असतात तर डिराइव्ह क्वांटिटी मध्ये मिक्स झालेले असतात. म्हणजे काय तर सप्लिमेंटरी हा काय तर एक सेपरेट प्रकार आहे. सप्लिमेंटरी हा काय आहे तर एक सेपरेट प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पण तो काय आहे तर तो स्वतंत्र आहे तो वेगळा आहे. पण डिराइव्ह क्वांटिटीच्या एसआय प्रणालीमध्ये या पाहायला मिळतात. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात ह्याच्यामध्ये काय सध्याचे फक्त दोनच प्रकार आहेत. ते कोणते आहेत तर फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसरे आहेत ते डिराइव्ह क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटी मध्ये काय येतं आपण पाहिलं की लांबी वेळ म्हणजे लेंथ टाइम किंवा त्याचं द्रव्यमान वगैरे. आणि डिराइव्ह क्वांटिटीज मध्ये स्पीड फोर्स या गोष्टी आपण पाहिल्या. आणि आधीचा जो पूरक प्रकार राशीचा होता आता त्याला आपण काय म्हणतो त्यांना आपण काय केलं विपुत्य म्हणजे सप्लिमेंटरी राशीमध्ये त्याला समावेश केलं. हा विषय तुमच्या परीक्षांसाठी व इंजिनिअरिंगच्या बेससाठी आणि रोजच्या वापरासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हे सहज समजलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तेजस स्टुडिओवरती पुन्हा भेटूयात एका अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.